हाय हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आपला खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे. शेवटपर्यंत असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. मी तुम्हाला आज काहीतरी नवीन दाखवते. हे बघा, आज मी तुम्हाला दाखवते अहिल्यानगरचा पूल. आणि ते पण तुम्ही प्रत्येक वेळेस मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे का आपण खालच्या साईडने ज्यावेळेस पुलाच्या खालून जातो, पुलाच्या खालचं सगळ्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे. हे पुलावरनं गेलेलो होतं आम्ही त्या दिवशी. माझ्या मिस्टरांना म्हटलं की चला आपण जाऊ, थोडंसं रील्स पण शूट करायचे होते, व्हिडिओ काढायचे होते. त्याच्यामुळे आम्ही असंच टाईमपास म्हणून म्हणजे फिरण्यासाठी गेलो होतो. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. बघा, पुलावरून आम्ही चाललो होतो. हे रात्रीचा टायमिंग आहे आणि इतकं भारी वाटत होतं ना, इतकं भारी व्ह्यू होतं ना तिथं आणि इतकं भारी वाटत होतं. हे बघा, तिथं हॉस्पिटल वगैरे रात्रीच्या टायमाला इतकं गार आणि शांत वातावरण होतं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण मी शेअर करते आणि असंच तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. कोण कोण नवीन आपल्या चॅनलला जे नवीन जॉईन होतात त्यांनी नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करून घ्या. तुम्हाला माझे नवनवीन असेच ब्लॉग आता डेली बघायला भेटतील. आपले खूप दिवस झाले आपले व्हिडिओ बंद होते, आता नक्की रोज येत जाणार आहेत व्हिडिओ. काही कारणास्तव आपले व्हिडिओ बंद होते, पण आता नाही काय प्रॉब्लेम. आता तुम्ही असंच माझ्या व्हिडिओला, ब्लॉगला शेवटपर्यंत बघत जा. खूप सारं प्रेम देत जा माझ्या व्हिडिओला. तुम्हाला खूप सारे व्हिडिओ मी शेअर करणार आहे, खूप सारे व्हिडिओ मी शूट करून ठेवलेले आहेत. रोज एक एक पोस्ट करणार आहे. तुम्ही बघत राहा. बघा आमचं तिथला पूल किती सुंदर आहे. कोण कोण आहे अहिल्यानगरचं नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणी कोणी बघितलेला आहे हा पूल. आणि ते पण वरची साईडने आहे आणि याच्या खालून पण आम्ही गेलेलो आहे. त्याचे माझे प्रत्येक व्हिडिओमध्ये आहेत, सगळ्या व्हिडिओमध्ये आहे, मी दाखवलेलं आहे. छोट्या रील्समध्ये सगळ्यांनी बघितलेला आहे हा पूल. आणि पण वरची साईडनी फर्स्ट टाईम दाखवला आहे मी. त्याच्यासाठी मी पूर्ण शूट घेतला आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तुम्ही शेवटपर्यंत नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघा, खूप सुंदर आहे. बाकी काय चालू आहे मस्त म्हणजे सर्वांचं असंच आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत जा. आणि आपले नवनवीन ब्लॉग येणार आहेत, त्याच्यासाठी नक्की जॉईन करून ठेवा. शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा, कुणी न स्किप करता ब्लॉग बघा. आणि आम्ही खूप सारा त्या दिवशी एन्जॉय पण केला. हा ब्लॉग मी 2-3 दिवस झाले शूट केलेला, पण आज मी पोस्ट करत आहे. पण तुम्ही नक्कीच माझ्या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या. आणि तुमच्या खूप साऱ्या मी कमेंट बघितल्या सगळ्यांच्या की ताई लाईव्ह का बंद आहे, व्हिडिओ का येत नाही आहेत. त्याच्याबद्दल सॉरी, पण आता रोज रोज आपले ब्लॉग येत जाणार आहेत आणि रोज आपले व्हिडिओ पण येत जाणार आहेत. तुम्ही त्याच्यासाठी चॅनलवरती बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ पोस्ट करील त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल. अजून नवीन नवीन काय काय मी गोष्टी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा. हे ब्लॉग खूप सुंदर होणार आहे. आणि हा पूल जो आहे तो इतका सुंदर होता ना, तिथं किती पण रील्स शूट केलं ना तर सारखे वाटत होते की तिथं व्हिडिओ वगैरे शूट करत राहावं. इतकं भारी वातावरण होतं ना तिथं. हे बघा, खालचं इथं पुणा बस स्टँड होतं आणि इतकं भारी व्ह्यू होतं ना तिथून. व रात्रीच्या टायमाला लाईटी चमकत होत्या. पुणा बस स्टँडच्या बघा पूर्ण गाड्या दिसत होत्या. मी तिथला पूर्ण शूट घेतलं. इतकं भारी वाटत होतं ना बघा. पुणा स्टँड कोणाकोणाला माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. पुणा बस स्टँड. आणि आता इथून आपण खाली उतरायला आता एंट्री होत आहे. आपण सुरुवातीपासून जे व्हिडिओ बघतात त्यांनी बघितलंच असं, वरती येत होतं. आता इकडच्या साईडने खाली उतरतात. हे बघा रात्रीचं सगळं हॉटेल किती सुंदर दिसत आहे रात्रीच्या टायमाला. आणि वरतून ना एकदम सुंदर कॅप्चर करतात सगळे व्हिडिओ. इतके भारी दिसत होते ना, लय भारी दिसत होतं तिथं सगळं एकदम मस्त मस्त. हे बघा इथं किती मस्त मस्त आहे सगळं. आणि रात्रीच्या टायमाला मी ज्यावेळेस व्हिडिओ घेत होते ना तेव्हा इतकं भारी वाटत होतं ना, सगळ्या लाईटी वगैरे आणि एकदम शांत, इतकं गार वातावरण होतं. खूप मस्त होतं वातावरण, खूप भारी. तुम्हाला आवडतील का असे माझे नवीन नवीन ब्लॉग, वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लॉग बघायला आवडतील का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे बघा इथं आनंदऋषी हॉस्पिटल पण आहे. रेड कलरचा जो बोर्ड दिसतोय ते आनंदऋषी हॉस्पिटल आहे. आता आपण इथून खाली एंट्री करत आहोत. जे लोक अहिल्यानगरचे असतील, अहिल्यानगर जिल्ह्यातले, त्यांना नक्कीच माहिती असेल हे सगळं. हे बघा आता आपण खाली उतरलेलो आहोत. बघा पूल संपलं. इतकं भारी आहे ना वरती. आणि भरपूर लोक तिथं वरती शूटिंग काढायला, व्हिडिओसाठी भरपूर लोक येतात वरती रात्रीच्या टायमाला. इतकं भारी व्ह्यूज दिसतो ना तिथे तेव्हा, खूप मस्त. असंच तुम्ही माझ्या ब्लॉगला कंटिन्यू प्रेम देत जा आणि खूप साऱ्या कमेंट करा, लाईक करत जा, शेअर करत जा.
दुसऱ्यांना पण शेअर करत जा. तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ बघता पण लाईक करायला विसरता मित्रांनो मैत्रिणींनो. तर पहिले लाईक करा मग कमेंट करा. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा. बघा आपण पुलाच्या खालून आता जाणार आहेत. बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा ही खालची साईड आहे पुलाच्या खालून. याच्या अगोदर आपण वरतून दाखवलं मी. हे बघा आणि माझ्या छोट्या छोट्या रील्समध्ये तर आहेच, सगळ्यांनी बघितलं आहे ना. आणि इकडं नाही का आपण इकडं गेलो होतो. इकडं सगळं खायच्या वस्तू भेटतात. क्रिस्पी वडापाव, चायनीज, नूडल्स, कोणाकोणाला काय काय आवडतं इकडं सगळं खायच्या वस्तू भेटतात संध्याकाळच्या टायमाला. आणि मी इथं थांबलो होतो आम्ही इथं, तर मग मी तिथं पण थांबले थोडंसं शूट घेतलं होतं. नक्कीच आपल्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम द्या. बाय बाय गाईज. लाईक करायला विसरू नका कुणी. शेअर करा, सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. काळजी घ्या सर्वांनी. बाय बाय गाईज.